हार्दिक शुभेच्छा। और भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांच्या जयंतीनिमित्त हा राष्ट्रीय सण संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो आणि विज्ञान दिनाचा औचित्य साधून वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी आपण हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत, ज्याचं नाव आहे राष्ट्रीय विज्ञान दिन, नॅशनल सायन्स डे। आणि त्या दिनानिमित्त आपण काय करत आहोत, आपल्या या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करत आहोत। तर आजच्या या विज्ञान दिनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान दिनाचं महत्त्व सांगण्यासाठी या ठिकाणी पौल सरांना मी विनंती करतो की त्यांनी या विज्ञान दिनानिमित्त आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं। तदनंतर आजच्या या विज्ञान दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी दोन तीन प्रयोग करणार आहोत। तुम्हाला जर एखादा प्रयोग येत असेल तर निश्चितपणे तुम्ही सुद्धा तो प्रयोग करू शकता। तर प्रयोग याच्यासाठी की विज्ञान म्हणजे प्रॅक्टिकली अनुभवणे। माहिती आहे का, जी गोष्ट डोळ्यांनी दिसते, जी गोष्ट स्पर्श करून अनुभवता येते पंचज्ञान इंद्रियांनी, आणि जी गोष्ट वारंवार 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 सिद्ध करून दाखवता येते त्याच गोष्टीला विज्ञान मानतं। एकदाच घडली जादू होती, आता ती पुन्हा करता येत नाही, तिला विज्ञान मानत नाही। डोळ्यांनी दिसत नाही तिला तरी विज्ञान मानत नाही, आणि जी पंचज्ञान इंद्रियांनी अनुभवता येत नाही अशा गोष्टींना सायन्स मानत नाही। म्हणून प्रॅक्टिकली सद विवेक बुद्धीनं जी गोष्ट सत्य आहे तिला पडताळून पाहणं म्हणजे प्रयोग करणं, आणि अशा प्रायोगिक तत्वावर जी गोष्ट सत्य उतरते, खरी ठरते, तीच गोष्ट विज्ञान मानतं। आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा, जादूटोना, आमक ढमक, काळी मिरची, तर ह्या कुठल्याच गोष्टीला विज्ञानामध्ये थारा नसतो। अंगात देवी येणे है ना, प्रसन्न होणे, देव प्रसन्न होणे, तर अशा कुठल्याही गोष्टीला विज्ञान मानत नाही। आणि अशा अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या सर्वांमध्ये जागृत झाला पाहिजे, यासाठी विज्ञान दिन साजरा करायचा असतो। आणि मग अशा विज्ञान दिनानिमित्त विज्ञान दिन आणि त्याचबरोबर आपल्या काही भारतीय शास्त्रज्ञांची माहिती सुद्धा आपल्याला सर या ठिकाणी देतील। म्हणून मी सरांना विनंती करतो की आपल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून आम्हा सर्वांना सरांनी मार्गदर्शन करावं। धन्यवाद। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस किंवा हा दिवस आपण साजरा कशामुळे करत होतो, जे काय आपले भारताचे थोर वैज्ञानिक आहेत सी.व्ही. रमन, डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्या स्मरणार्थ त्यांनी असे खूप काय केले तर प्रयोग काय केले तर त्यांनी सिद्ध केले। तर हा जो काही विज्ञान दिवस आहे, विज्ञान दिवस हा त्यांचा म्हणजे थोडक्यामध्ये वाढदिवस नाही किंवा त्यांचा स्मृती दिवस सुद्धा नाही। ह्या दिवशी काय झालेलं आहे, त्यांनी त्यांचा एक प्रयोग रमन इफेक्ट नावाचा जो प्रयोग आहे तर तो प्रयोग काय केला आहे, सिद्ध केला आहे। आणि त्यांच्या प्रित्यार्थ किंवा त्यांच्या बदल्यामध्ये त्यांना जगातलं सगळ्यात मोठं जे पारितोषिक आहे किंवा जगातला सगळ्यात मोठा जो अवॉर्ड आहे तो म्हणजे कोणता, नोबेल प्राइज। काय आहे, नोबेल प्राइज। जगातलं सगळ्यात मोठं काही प्राइज आहे ते त्यांना भेटलेलं आहे। आणि मग त्यांची आठवण म्हणून काय म्हणून आपण आपल्या भारतामध्ये आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो। आता सरांनी सांगितलं की विज्ञान म्हणजे काय आहे की आपले जे काही 5 ज्ञानेंद्रिय आहेत, तर 5 ज्ञानेंद्रियांना का जी गोष्ट काय होते फील होते, तर तीच गोष्ट काय असते, सत्य असते, असं विज्ञान म्हणते। काय म्हणते, विज्ञान म्हणते मला असं वाटलं किंवा का मला तसं वाटलं, ह्या गोष्टीवर विज्ञान विश्वास ठेवत नाही। म्हणजे थोडक्यामध्ये पहा, म्हणजे साखर गोड आहे ठीक आहे, काही प्रत्येकाला गोडची चव लागली पाहिजे। म्हणजे कोणी काय म्हणते नाही मला वाटली होती मला ती गोड आहे, पण तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे। म्हणजे सांगणाऱ्याला पण सांगता आलं पाहिजे ती गोड आहे, ऐकणाऱ्याला बी ती कळली पाहिजे गोड आहे, आणि पाहणाऱ्याला बी ती कळली पाहिजे की ती गोड आहे। त्याच वेळेस विज्ञान काय म्हणत आहे की खरंच कारण का साखरेचा जो काही गुणधर्म आहे किंवा साखरेची चव काय आहे ती गोड आहे, तर हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे। आता म्हणजे जे आपण प्राचीन भारत होतं, प्राचीन भारतामध्ये सुद्धा विज्ञान खूप डेव्हलप झालं होतं, खूप डेव्हलप झालं होतं।
म्हणजे आपला असं आपण म्हणू शकतो की जे रामायण असेल, आपलं महाभारत असेल किंवा आपले जे काही वेद असतील, त्या वेदामध्ये खूप का आपण प्रगती वर केली होती. परंतु कालांतरानं काय झालं की आपल्या परकीय आक्रमण आलं आणि जे काही समाज मोठमोठे ग्रंथ असतील ते ग्रंथ का बाहेरच्या देशाने काय केले ते चोरून नेले आणि आपलं सगळं विज्ञान किंवा आपलं जे काही सगळं आपली जी प्रगती केली होती आपण ती प्रगती सगळी काय केली त्यांनी हडप केली. आणि आता मात्र का प्रत्येक प्रयोग ते काय करतं ते प्रयोग म्हणजे सिद्ध करतात आणि मग श्रेय सुद्धा त्यांना भेटते नाही का. पाठमाग सुद्धा सरांनी सांगितलं होतं की ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात त्यांच्या ओवीमध्ये किंवा त्यांच्या ज्ञानेश्वरी काय म्हणतात की तार आहे तार बोलू लागेल. तर तार बोलू लागेल एवढ्याच वाक्यावर नंतर ग्राहम बेलनं काय केला टेलिफोन शोध लावला. म्हणजे हे सांगितलं कोणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी. शोध कोणी लावला ग्राहम बेलनं. आणि आता आपल्याला जर कोणी विचारलं की टेलिफोनला शोध कोणी लावला तर आपण कोणाचं नाव घेऊन ग्राहम बेलचं. खरं ज्ञान खरं जी काही माहिती होती ती भारतीयांची आहे आणि आता जे पेटेंट आहे किंवा जी काही संबंधाचं श्रेय आहे ते कोण लुटत आहे ते परदेशी काय वैज्ञानिक लुटत आहेत. जे काय समजा आपलं म्हणजे तुकाराम महाराजांच्या सुद्धा अभंगामध्ये किंवा त्यांच्या सुद्धा पोव्यांमध्ये विमान ह्या शब्दाचा प्रयोग झाला. तर मला सांगा विमानाचा शोध मला 1905 ला राईट बंधूंनी लावला बरोबर 1905 ला. तर मला सांगा ज्या गोष्टीचा शोधच नाही लागला तर त्या गोष्टीचं नाव इतक्या वर्षापूर्वी येईल का बरं विमान हे. मग याचा अर्थ का म्हणजे याचा अर्थ का की तुकाराम महाराजांना तशी कुठली ना कुठली ती गोष्ट माहिती होती त्यामुळे त्यांनी काय केलं त्यांच्या अभंगामध्ये विमान हा जो काही शब्द आहे तो शब्द काय केला त्यांनी प्रयोग केला आहे. परंतु आता आपल्याला जर कोणी विचारलं की विमानाचा शोध कोण लावला किंवा विमानाचे जनक कोण तर आपण काय म्हणतो राईट बंधू जे किती परकी आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपल्याकडे सुद्धा विज्ञान होतं परंतु आपण त्याच्या पाठीमागे जे कारण आहे असं का घडते ते माहित नव्हतं. आणि विज्ञान काय सांगते की कुठला बी एखादा गोष्ट घडते त्या ती गोष्ट चमत्कार नसते त्या चमत्काराच्या पाठीमागे काय असतंय एक कारण असते. प्रत्येक गोष्ट घडते त्या पाठीमागे काय असते कारण असते. आणि विज्ञानाचं कामच आहे की प्रत्येक गोष्ट घडत असताना त्याच्या पाठीमागचं कार्य कारण भावकांचा तुम्हाला सांगलं आणि कार्यकारण व्हायला जर कळला तर मात्र काय करू का म्हणजे त्याच्या पाठीमागे जे काही गुपित आहे किंवा त्याच्या पाठीमागे जे काही रहस्य आहे ते मात्र काय होतं का सगळ्यांना उलगडते किंवा सगळ्यांना समजते बरोबर आहे. म्हणजे पाठीमागे आपण समजतं आता म्हणजे विज्ञानाने खूप पुढे आता प्रगती केली आहे आणि त्याच आधारे काय करतं आपल्या सुद्धा जीवनामध्ये जो काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप व्हावा. वैज्ञानिक दृष्टिकोन का आपण सुद्धा कारण का तो बाळगावा आणि अंधश्रद्धेला कारण का आपण सुद्धा बळी पडू नये यासाठी आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण काय करतो प्रत्येक वर्षी या दिवशी आपण साजरा करत असतो. आज सुद्धा आपण काय करणार होतं 2-3 प्रयोग करणार आपण दाखवणार आहोत आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही सुद्धा कुठे बी समज मला आता कोणतरी चमत्कार दाखवत असेल तर त्याच्या पाठीमागं विज्ञानच असते. काय असतं त्या पाठीमागं विज्ञान का असते नाही का. काय आपण पाहू ना काही जे काही म्हणजे हे असतात बाबा वगैरे असतात ते काय करतं म्हणजे मंत्राच्या सहाय्याने काय करतं होम हवन काय करतात पेटवतात. परंतु तुमच्या माहितीचं आपल्याला माहित पाहिजे की काही असे आपल्या विज्ञानामध्ये म्हणजे वायू आहेत की त्या वायू नुसते जर हवेच्या संपर्कात आले की ते पेट घेतात. म्हणजे हवेसह ते आले की काय करतात ते पेट घेतात. आता पेट काय घेतात तर याच्या पाठीमागे आपल्याला कारण माहित पाहिजे कारण की एखादं अग्नी आहे तर अग्नीला जळण्यासाठी काहीची आवश्यकता आहे त्याला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. कायची आहे ऑक्सिजनची. म्हणजे बघा तुम्ही पाहिला कधी कधी नाही का की एखादी चूल असेल आणि चूल एखादा आपण खूप काड्या टाकल्या आणि वरी काय केलं का एखादं भांडं ठेवलं तर ते काय होतं का आपण त्याला जाळ लावण्याचा प्रयत्न केला तर मात्र का तो का जळत नाही. पण भांडं काढलं की मग आता जाळ लागलं कारण काय असं माहिती तुम्हाला कारण त्याला ऑक्सिजन भेटते आणि आपण त्याला का खूप काड्या काय करतात पोचायच्या आणि काय त्याला पेटवायचा प्रयत्न करायचा तर तो का ती तुमची चूल का सुरू होणार नाही का पेटणार नाही. तुम्ही भांडं काढलं तुम्ही काय पहा म्हणजे आपलं काम झालं आणि हे पेटलं तसं नसतं. त्याच्या पाठीमागे वैज्ञानिक कारण काय आहे कारण की त्याला मुबलक प्रमाणात काय घडला ऑक्सिजन भेटला आणि ऑक्सिजन भेटला हे काय होतंय मग कुठली बी समज एखादी वस्तू सहज जळते. आपण जे काही पाणी पाहतो तर पाण्यामध्ये जे काही 2 महत्वाचे मूलद्रव्य आहेत म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन तर पहा आणि विज्ञान हे सांगतंय की दोन्ही जर एकत्र आलं बा तिसराच काय ना काहीतरी गोष्ट आता निर्माण होते. म्हणजे बा ऑक्सिजन काय करते ऑक्सिजन अग्नीला का म्हणजे मदत करते आणि हायड्रोजन काय आहे तर हायड्रोजन स्वतः कसा ज्वलनशील आहे आणि त्या दोघांनी तयार झालेलं पाणी काय करतंय आगीला भिजवतं. म्हणजे हे काय आहे विज्ञान आहे. जे काय आपण मीठ घालून ना रोजचं NaCl सोडियम क्लोराईड तर आपण जर त्याला वेगवेगळं केलं सोडियमला वेगळं केलं आणि क्लोराईडला वेगळं केलं तर हे दोन्ही मूलद्रव्य एवढे विषारी आहेत की आपण समजतात का आपल्याला विषबाधा होऊ शकतो. परंतु पहा कारण का आपण त्या दोघांना एकत्र करून काय करतो आपण मीठ बनवतो आणि मीठ बनवल्यानंतर पहा म्हणजे जगातला असा एकही व्यक्ती नसेल की कारण का त्याचा मिठाशिवाय त्याचा दिवस जात असतो.
हे काय आहे? विज्ञान आहे. तर विज्ञानाचं कारण काय आहे? विज्ञानाचा उद्देश काय आहे? की प्रत्येक गोष्टी मागचं जे कारण आहे ते कारण त्यांना जाणून घेणं आणि जाणून घेतल्याच्या नंतर त्याचा कशा प्रकारे आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपयोग करता येईल त्या प्रकारे त्याचा उपयोग वगैरे करू शकेल. तर पुन्हा एकदा तुम्हाला राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सरांनी मला 2 मिनिटं तुमच्यासंग बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद मानतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.